2 वाट्या मैदा आपण व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। खाजा करण्यासाठी आपल्या 2 वाट्या मैदा चाळून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ आणि 2 वाटी मैद्याला 2 चमचे रवा घेतलेला आहे बारीक, तो त्यात मिक्स करून घ्यायचा आहे। चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आपण 2 पळ्या तूप टाकणार आहोत। गरम करून घेतलेलं तुपाचं मोहन टाकणार आहोत आणि ते तूप त्याला 2 छोट्या पळ्या तूप टाकून ते व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं आहे। अगदी मीडियम गरम केलं आहे, फार कडक नाही। अशा प्रकारे टाकून घेऊन आपण व्यवस्थित मैद्याला चोळून घेऊयात। त्यामुळे मैद्याच्या खाज्याचे लेयर्स असे व्यवस्थित सुटतात। तुपाचं प्रमाण बरोबर पाहिजे त्यासाठी, नाहीतर मग खाज्या अशा तुटून जातात तूप जास्त झालं तर। हे पहा, अशा प्रकारे असं व्यवस्थित आपण चोळून घेणार आहोत। अशी हाताची अशी घट्ट मूठ बनली पाहिजे, म्हणजे आपलं प्रमाण व्यवस्थित झालं। आता आपण ह्याला थोडंसं पाणी टाकून मैद्याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। खूप पातळ गोळा बनवा चालणार नाही, आपल्याला घट्ट गोळा बनवायचा आहे। याचा पातळ गोळा बनला की आपल्या खाज्या व्यवस्थित बनत नाहीत, त्यामुळे घट्टच गोळा बनवायचा आहे। अगदी थोड्याशा पाण्यात घट्ट गोळा मळून होतो। हा आपला पिठाचा घट्ट गोळा तयार आहे। आता आपण हे बाजूला ठेवून थोड्या वेळ झाकून ठेवूयात। आता आपण मैद्याचा जो साठा आहे पोळ्यांमध्ये लावायला तो करून घेणार आहोत। तर मी ते कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्यात तूप टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पोळ्यांच्या आतमध्ये लावायचं आहे। खाज्यांच्या जे 4 पोळ्या बनवतो त्यासाठी ते आतमध्ये लावायचं आहे। आता मी त्या पिठांचे 4 गोळे बनवून घेतलेले आहेत। 4 पोळ्या आपण लाटून घेणार आहोत। खूप जाड नाही करायच्या, अशा व्यवस्थित पातळ पोळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। 4 पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। आता ह्या पोळ्या व्यवस्थित एकावर एक ठेवून त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि तूप याचा साठा आपण लावणार आहोत। अशा प्रकारे सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आपल्याला ते। आता याच्यावरती आपण दुसरी पोळी ठेवून घेणार आहोत। त्यावरती परत आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा साठा लावायचा आहे। अशा प्रकारे एकावर एक पोळ्या ठेवून आपण सगळ्या व्यवस्थित त्याला साठा लावून घेऊयात आणि त्याचा हलक्या हाताने आपल्याला असा रोल बनवायचा आहे। अशा प्रकारे तोपर्यंत तुम्ही ही खाज्याची रेसिपी कशी वाटली त्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। हे पहा, आपल्या एकावर एक 4 पोळ्या ठेवून झालेल्या आहेत। आता आपण याचा हलक्या हाताने असा व्यवस्थित रोल बनवून घेणार आहोत। त्यामध्ये हवा अजिबात राहिली नाही पाहिजे, असा व्यवस्थित रोल बनवायचा आहे। अगदी हलक्या हाताने, खूप जास्त प्रेस नाही करायचे, म्हणजे आपले ते आतले लेयर्स आहेत ते असे व्यवस्थित दिसतील। आता आपण हे ह्याचे छोटे छोटे काप कट करून घेऊयात आणि आपल्याला त्याच्यानंतर पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। आपण सगळे काप व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। हे पहा, मधले लेयर्स कसे छान दिसत आहेत। अगदी हलक्या हाताने करायचं आहे काम। आता आपण हे सगळे छोटे छोटे पुरे आपण ह्याच्या लाटून घ्यायचे आहेत। आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर बारीक करून घेणार आहे। ही आपल्याला खाज्यांवरती साखर टाकायची आहे। ज्याला पाक हवा असेल त्यांनी पाक पण टाकू शकता, पण मी असं कमी साखरेचं
ज्याला आवडतं त्यासाठी ही रेसिपी छान आहे. ज्याला खूप गोड आवडत असेल त्यांनी पाक पण टाकतात. ही आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता इथे मी तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये एक पुऱ्या ही खाजा तळून घेणार आहे. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर मी मीडियम फ्लेमवरती ह्या पुऱ्या खाजा तळून घेणार आहे. हे बाकी छान लेयर्स दिसत आहेत ना. अशा प्रकारे थोडंसं लालसर झालं की आपण मग ह्या खाजा काढून घेणार आहोत. मस्तच भरपूर लेयर दिसत आहेत. अगदी छान प्रमाणात आपलं तूप पडलेलं आहे. खाजा छान झालेल्या आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या खाजा तळून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता ह्यावरती मी अशी थोडीशी साखर भुरभुरणार आहे आणि खाण्यासाठी तयार आहेत आपल्या खाजा. अगदी ठिसूळ आणि कुरकुरीत असे या खाजा झालेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. हे पहा अगदी क्रंची झालेलं आहे. धन्यवाद.